तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वनस्पती व त्याची रचना व कार्य. तर आजचा आपला जो भाग आहे तर आपण त्यात शिकणार आहोत की वनस्पतीच्या एका अवयवाची रचना कशी असते. आपण या ठिकाणी एक अवयव घेतलेले आहे ते म्हणजे पान. तर हे साधारण पान आहे एका झाडाचं. तर याची रचना कशी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही पान जे असतं ते केवळ एक पान असतं. त्यात खूप सारे घटक मिसळलेले असतात. त्या घटकांना वेगवेगळं नाव दिलं असतं. जसं मानवी शरीरात वेगवेगळे अवयव असतात, वेगवेगळ्या शरीरांना अवयव नाव दिलेले असते. जसं हात, कान, डोळे, पाय, नाक. तसंच एका वनस्पतीच्या अवयवांनाही वेगवेगळे नाव असतात. तर वनस्पतीचे अवयव कुठले, त्याची जे अवयव झाले ते झाले त्याची पान, त्यानंतर त्याची फळ, त्याची आपण माती, हे वनस्पतीचे अवयव झाले. तर आपण एक पान घेतलेलं आहे. तर या पानाचं जी रचना असते, या पानाची रचना आपण कशी बघू. जर आपल्याला पानाची रचना बघायची असेल तर आपण कशी बघणार. तर एक साधारण वनस्पतीचं पान आहे. तर याची जी सुरुवात होते ती होते ती आपण इथून बघूया. तर हे जो भाग आहे वनस्पतीच्या पानाचा, तर याला म्हणतात पर्णांग. या पानाला काय म्हणतात, पर्णांग. त्यानंतर जर आपण खाली गेलं तर हा जो भाग आहे पर्णांग, आणि जो ही जी आपण आजूबाजूचा भाग आहे ते याला म्हणतात पर्णधारा. पहिला भाग पर्णांग, दुसरा भाग पर्णधारा. 3 नंबर झाली की जी मधून ती रेष दिली आहे या रेषाला म्हणतात मध्यशीर. पण किंवा मध्यशीर रेषा आपण असंही म्हणू शकतो. पर्णांग, पानधारा, मध्यशीर. 3 नंबर जर आपण बघितलं, आता या ज्या मधून सरळ रेष दिलीला म्हणतात मध्यशीर रेषा, बरोबर. पण जर जी तुम्ही जर बघितलं एका पानाच्या आजूबाजूला तर तिथून ही गेलेले आहे, तर त्या भागाला म्हणतात शीर, बरोबर. म्हणजे जो हा जो खालचा भाग आहे, खालचा भाग याला म्हणतात देठ. या भागाला म्हणतात देठ. तर याची रचना कशी झाली, पर्णाग्र, त्यानंतर पर्णधारा, त्यानंतर मध्यशीर, नंतर शीर, नंतर देठ. आणि ह्या पूर्ण जेव्हा गोष्टी मिसळतात त्या एका सर्व घटकांचा जो एक अवयव तयार होतो त्याला म्हणतात पर्णपत्र म्हणजे पान. तर आपण कसं शिकलो विद्यार्थी मित्रांनो, बघा. 1 नंबर म्हणजे तुमचं पर्णाग्र, त्यानंतर 2 नंबर म्हणजे तुमचं पर्णधारा, त्यानंतर मध्यशीर, त्यानंतर शीर. या सगळ्या गोष्टींचा जर आपण समावेश केला, या सगळ्यांचा समावेश होतो तुमचा पर्णधारा पानामध्ये. तर आज आपण शिकलो आहोत वनस्पतीची रचना व कार्य. वनस्पतीची रचना कशी आहे पानाची. त्यानंतर आपण पुढील तासात शिकणार आहोत त्याचे वनस्पतीचे रचना व कार्य. हे आपण वनस्पतीचे पुढील भागात शिकू.